वेलकम टू ऑल. नालंदा भारतमच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी. यामध्ये आपण काय करत आहोत की जे हाय व्हॉल्यूम कोर सब्जेक्ट असणारे असे त्या सब्जेक्ट्समध्ये जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्या संदर्भात आपण एक डीप स्टडी करणार आहोत. मग ह्या संदर्भात ह्यासाठीच ही एक कोर्स लॉन्च केलेला आहे. त्याचा आजचा नेक्स्ट पार्ट आपण आज पाहणार आहोत. आजच्या पार्टमध्ये आपण महाधिवक्ता या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि त्याची PYQ पाहून एक आयोगाचा ट्रेंड कसा आहे आणि प्रश्नाचा टाईप कसा आहे, इझी आहे, मीडियम आहे की टफ लेवलचा आहे हे पाहणार आहोत. ठीक आहे. तर इथे बघा, पहिल्यांदा काय आपण पाहूयात. पहिल्यांदा आपण PYQs पाहूयात. काय आहे प्रश्न? महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे असा प्रश्न विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे? कोणते विधान असत्य आहे. आता इथं विधाने आपण वाचूयात. महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. दुसरं विधान आहे, राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात. चौथा पॉईंट काय आहे की संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली ते कार्य पार पाडतात. बघा, इथं काय दिलेले आहे की महाधिवक्त्याच्या नियुक्तीबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे. महाधिवक्ता हे एक संविधानिक पद आहे. मग त्याचं आपल्याला कलम कोणतं आहे ते माहिती असायला हवं. पुढे काय त्यांनी सांगितलं की ते जी महाधिवक्ता जी आहे ती कोणती कर्तव्ये पार पाडतात ते आपल्याला माहिती असली पाहिजेत. ठीक आहे. तर त्या संदर्भात एक महाधिवक्त्याबद्दलची एक अशी इन्फॉर्मेशन आपल्याला हवी आहे की ज्याने आपण ऑप्शन इलिमिनेट करू शकतो. आता बघा, इथे बघा काय केलेलं आहे. महाधिवक्ता, तर महाधिवक्ता असतो कुठे? तर राज्याच्या ठिकाणी. मग इथं राष्ट्रपती येईल का? तर नाही. आणि त्याचं काम काय आहे की कायदेशीर सल्ला देणं. मग ती ठीक आहे. मग इथं नियुक्ती कोण करू शकतो? तर राज्यपाल. असं आपल्याला लॉजिक लावता आलं पाहिजे. हा झाला हा एक प्रश्न. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न कसा आहे की भारतीय संविधानाच्या कलम 165च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे? आता इथं डायरेक्टली कलम विचारलेला आहे आणि कलमावर आधारित काय विचारलेलं आहे की हे कलम कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे असं सरकारचा कायदेशीर सल्लागार या पदासंदर्भात आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती असलं पाहिजे की महाधिवक्ता म्हणजे महाधिवक्त्याचं कलम कोणतं, त्याचे अधिकार कोणते, हे जनरल ओव्हरव्ह्यू आपल्याला माहिती असलं पाहिजे. जास्त डीपमध्ये जाण्याचं इथं गरज नाही. वरवरचं आयोग प्रश्न विचारत आहे आणि इझी लेवलचा प्रश्न आहे की जो आपण इथे काही जास्त टाईम वेस्ट न करता आपण इथे मार्क्स मिळवू शकतो अशा प्रकारचा. ठीक आहे. महाधिवक्त्याबद्दल मग आता आपण पुढची माहिती पाहूयात. बघा, महाधिवक्ता आधी काय पाहूयात की त्यांची घटनात्मक तरतूद म्हणजे कोणत्या कलमामध्ये आहे की राज्यघटनेच्या 165व्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्ता पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. महाधिवक्ता पद म्हणजेच काय की सर्वोच्च कायदा अधिकारी. जसं इथं काय विचारलेलं, इथं आधी काय विचारलेलं की राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण. मग आता इथं त्या ठिकाणी ते सर्वोच्च कायदा अधिकारी असंही विचारू शकलं असतं. महाधिवक्ता हा राज्याचा सर्वोच्च कायदेशीर अधिकारी असतो. हायेस्ट लीगल ऑफिसर ऑफ द स्टेट. जसे देशासाठी महान्यायवादी असतो. जसा आपल्या देशासाठी कसा आहे महान्यायवादी म्हणजे अटॉर्नी जनरल असतात. म्हणजे जसं सेंट्रल लेवलला महान्यायवादीचं पद आहे तसं राज्य लेवलला महाधिवक्त्याचं पद आहे. ठीक आहे. आता या पदासाठीची पात्रता काय आहे? ती व्यक्ती उच्च न्यायालयाचा हायकोर्टचा न्यायाधीश होण्यासाठी पात्र असावी. आता इथं आपल्याला हायकोर्टचा न्यायाधीश होण्यासाठी पात्र असावे असं आपल्याला माहीत आहे. पण ॲक्च्युली आधी आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी पात्र होण्यासाठी कोणत्या अटी आवश्यक आहेत. बघा, खाली काय दिलेलं आहे की तो भारताचा नागरिक असावा आणि काय 10 वर्षे न्यायिक पदावर किंवा इथे बघा किंवा शब्द आहे किंवा उच्च न्यायालयात वकील म्हणून काम केलेले असावे. ही झाली पात्रता कोणाची? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची. मग हीच पात्रता कोणाची आहे? तर महाधिवक्त्याची. ठीक आहे.
पुढे इथं काय करू शकतो आयोग की असं न देता की ती व्यक्ती उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी पात्र असावे असं न देता काय करू शकतो, तो भारताचा नागरिक असावा, 10 वर्ष न्यायिक पदावर असावा किंवा उच्च न्यायालयात वकिली म्हणून असावा. म्हणजे असं डिरेक्टली उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असावा असं न लिहून देता काय विचारू शकतो इथं, हे बाकीचे 3 पॉईंट्स विचारू शकतो. पण हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक असते. ठीक आहे. आता नेमणूक आणि कार्यकाळ. महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतं? राज्यपाल. हा PYQ होता. त्यांचा कार्यकाल संविधानात निश्चित केलेला नाही. कधी कधी आयोग काय करतो की हे स्टेटमेंट संविधानामध्ये असं आहे किंवा संविधानानुसार या पदाची संविधानातल्या XYZ कलमानुसार ह्या पदाची नेमणूक केली जाते असं शब्द टाकून तिथं आयोग आपल्याला एक जाळं तयार करू शकतो. त्यामुळे असं शब्द असतो ना, संविधान किंवा ज्या ठिकाणी राज्यपाल, जिथं राष्ट्रपती असायला पाहिजे किंवा ज्या ठिकाणी काय म्हणतात त्याला जे असे संविधानिक पद असतात का नाही, मग त्या ठिकाणी राज्यसभा किंवा लोकसभा असंही टाकू शकतो. म्हणजे राज्यसभेच्या ठिकाणी लोकसभा टाकू शकतो, राष्ट्रपतीच्या ठिकाणी राज्यपाल किंवा मुख्यमंत्र्याच्या ठिकाणी पंतप्रधान किंवा हे महाधिवक्त्याच्या ठिकाणी महान्यायवादी असं टाकू शकतो. म्हणजे हे जे शब्द आहेत ना, कीवर्ड्स कोणते, हे मी तुम्हाला सांगेन शेवटी जेव्हा आपण पेपर जवळ येईल त्यावेळी सांगेन सर्व त्या संदर्भात कशी स्ट्रॅटेजी असणार आहे पेपर सॉल्विंगची. तर ते शब्द नीट वाचायचे असतात पॉलिटीमध्ये. ठीक आहे. राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात कोण? तर महाधिवक्ता. आता इथं जनरली काय होतं की सरकार जसं बदललं की महाधिवक्ता राजीनामा देतात. म्हणजे सरकारबरोबर तो येतो आणि सरकारबरोबरही जातो अशा टाईपमध्ये ह्याचं बिहेवियर असतं. ठीक आहे. आता त्यांना विशेष अधिकार कोणते कोणते आहेत? त्यांना राज्याच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात बघा, राज्याच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात म्हणजे विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये काय करण्याचा अधिकार आहे? बोलण्याचा. दुसरा काय आहे की कामकाजात भाग घेण्याचा अधिकार. परंतु त्यांना कोणता अधिकार नसतो? तर मतदानाचा अधिकार नसतो. तसेच त्यांना आमदारांप्रमाणेच सर्व विशेष अधिकार आणि संरक्षण मिळते. बघा, विशेष अधिकार कोणते आहेत त्यांना? दोन्ही सभागृहामध्ये त्यांना बोलण्याचाही अधिकार आहे आणि सभागृहाच्या कामकाजामध्ये भाग घेण्याचा सुद्धा अधिकार आहे. पण तिथे एखादे विधेयक पारित करण्यासाठी आलेलं असेल किंवा तर त्या संदर्भात त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. हे महत्त्वाचं आहे. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे इथं शॉर्टमध्ये दिलेली आहे की सर्वोच्च महाधिवक्ता हा राज्याचा सर्वोच्च कायदेशीर अधिकारी असतो. नेमणूक राज्यपालांच्या मर्जीनुसार पदावर राहतात. म्हणजे ह्यांचं काय इयर असं फिक्स नाही आहे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनण्याची पात्रता असणे आवश्यक आहे. विशेष अधिकार बोलण्याचा अधिकार आहे पण मतदानाचा अधिकार नाही. राजीनामा कोणाकडे देतात? तर ते आपला राजीनामा राज्यपालांच्याकडे सोपवतात. सहसा मुख्यमंत्री बदलल्यावर महाधिवक्ता बदलतातच, असं एक जनरल परंपरा आहे. ठीक आहे. आता ह्या संदर्भात लिमिटेशन्स म्हणजे महाधिवक्त्याच्या मर्यादा कोणत्या कोणत्या आहेत? महाधिवक्तापदी निवड झाल्यानंतर त्यासाठी त्यांना कोणत्या कोणत्या मर्यादा असतात? ठीक आहे. कुठल्याही खटल्याशी बघा काय आहे पहिली मर्यादा? तर कुठल्याही खटल्याविषयी राज्य सरकारविरुद्ध सल्ला देऊ शकत नाही. ठीक आहे. जसे हे विशेष अधिकार दिलेले आहेत इथं, तर ह्याचप्रमाणे आयोग काय करू शकतो तिथं हे थोडेफार लिमिटेशनचे शब्द म्हणजे लिमिटेशनचे जे आहेत ना सेंटेन्सेस, हे सुद्धा तिथं आयोग टाकू शकतो आणि विचारू शकतो की खालील विशेष अधिकार कोणते कोणते आहेत किंवा खालीलपैकी महाधिवक्त्याच्या मर्यादा कोणत्या कोणत्या आहेत. ठीक आहे. ही झाली पहिली मर्यादा कोणती? राज्य सरकारच्या विरुद्ध सल्ला देऊ शकत नाही कोणत्याही खटल्यामध्ये. ठीक आहे. दुसरी मर्यादा काय आहे? महाधिवक्ता हे राज्य कॅबिनेटचे सदस्य नसतात. राज्याच्या कॅबिनेटचे सदस्य नसतात. तिसरी काय आहे की राज्य सरकारच्या वतीने हजर दाव्यांवर टिप्पणी करू शकत नाहीत. पुढचा काय आहे की महाधिवक्ता हे राज्य सरकारचे पूर्णकालीन वकील नाही. महाधिवक्तांना सभागृहात मतदानाचा अधिकार नाही, हे आपण पाहिलं. पुढे काय? ते सरकारी सेवक या गटात मोडत नाहीत व ते खासगी वकिली करू शकतात. इथं तुम्ही फसू शकता. ते प्रायव्हेट त्यांचा जॉब आहे, त्यांचा वकिलीचा आहे, तो ते करू शकतात. हे त्याच्या झाल्या मर्यादा. ठीक आहे. त्यामध्ये कन्फ्युजन करू नका. विशेष अधिकारी आणि मर्यादेमध्ये कन्फ्युजन करू नका. आता थोडक्यात आपण काय पाहूयात? महाधिवक्ता आणि महान्यायवादी यांच्या संदर्भात एक डिफरन्स पाहूया.
म्हणजे त्यांचा संदर्भ घेऊन विचारलं, पुढे जाऊन असं विचारलं तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. बघा, महान्यायवादी इथं दिलेलं आहे, महाधिवक्ता इथं दिलेला आहे आणि त्यांच्या संदर्भात जे मुद्दे आहेत ते इथं दिलेले आहेत आणि अशाच प्रकारे इथं आहे. क्षेत्र बघा काय आहे, महान्यायवादी केंद्राचा सर्वोच्च कायदा अधिकारी. कोणाचा? केंद्राचा. इथं काय महाधिवक्ता राज्याचा. कलम बघा, ह्यांचं कलम कोणतं आहे? 76, ह्यांचं 165. नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात आणि महाधिवक्त्याची नेमणूक राज्यपाल. पात्रता काय आहे? सर्वोच्च. बघा, महान्यायवादीला काय दिलेली आहे पात्रता? सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता. आणि महाधिवक्त्याला काय दिलेलं आहे? उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता. सभागृहाचे अधिकार आता पहिलेच आहेत आपण. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये बोलण्याचा अधिकार, पण मतदानाचा अधिकार नाही. तोच आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात बोलण्याचा अधिकार, पण मतदानाचा अधिकार आहे का? तर नाही. म्हणजे दोन्ही पदं सेम आहेत, फक्त एक केंद्राच्या ठिकाणी आहे आणि एक राज्याच्या ठिकाणी आहे. आपल्याला कलम कोणते माहिती पाहिजेत? 76 कलम महान्यायवादीसाठी. महाधिवक्त्यासाठी कलम 165. नेमणूक राष्ट्रपती करतात महान्यायवाद्याची, महाधिवक्त्याची राज्यपाल करतात. ठीक आहे. आणि दोघांनाही मतदानाचा अधिकार नाही आणि दोघांनाही दोन्ही सभागृहामध्ये बोलण्याचा अधिकार आहे. ही झाली आपली महान्यायवादी आणि महाधिवक्ता यांच्यातली माहिती. ठीक आहे. थांबूया तिथपर्यंतच. थँक्यू.